तर बघा मी स्वयंपाकाला घातले आणि चुलीवरती बघा आमटी खूप छान झाली. शेंगेची आमटी बनवली आणि म्हणजे मिस्टरांना खूप आवडते फौजींना, त्यामुळे मग चुलीवरती स्वयंपाक बघा भाकरी बनवायच्या होत्या मला चुलीवरती. मला भाकरी बनवायला चुलीवरती खूप आवडतं, पण ताईंनी अचानकच प्लॅन कॅन्सल केला. म्हटल्या नको भाकरी चपात्या बनवूया म्हणून, कारण त्यांनी श्रीखंड आणलेले येताना, बाजारमध्ये गेलेले तेव्हा येताना दुकानातून मग श्रीखंड घेऊन आल्या, त्यामुळे मग भाकरी घालायचं कॅन्सल होऊन गेलं. मग आता भात ठेवते फक्त चुलीवरती. आणि बघा गॅसचं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं म्हणजे आता गॅस महिन्यानेच मिळणार असं काहीतरी आहे, त्यामुळं मग चुलीवरती जेवण म्हटलं शक्यतो करूया आपण म्हणून करतोय. मग चपात्या बनवून झालेत आणि आम्ही आता बनवतोय खारे शेंगदाणे. काय करते खारे शेंगदाण्यासाठी बघा हे मी शेंगदाणे भिजवून घेतलेत. म्हणजे थोडेसे असं 15-20 मिनिटं भिजत ठेवायचे शेंगदाणे आणि मग भाजून घ्यायचे. भाजून घेताना काय करायचं, मीठ टाकायचं, भरपूर टाकायचं मीठ. भरपूर म्हणजे कसं इतकं तुम्हाला आवडतं, आम्हाला जास्त मीठ आवडतं. अगं त्याशिवाय ती राहत नाही, त्याला मीठ खाली राहतं. मीठ वाळू सारखं मीठ टाकायचं असतं. वाळू कशी भाजते ते लोक. भरपूर म्हणजे किती दाखवता इथं एवढं मीठ टाकलंय, त्यात भाजायचं मीठ राहतं. आणि जे मीठ राहिलं तर दुसऱ्या परत आपण शेंगदाणे भाजू शकतो त्यात. हा ती काही खराब होत नाही मीठ. दाखवते. जेवढं मीठ टाकलं नाही तेवढं चांगलं भाजतात. अच्छा, एवढं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. मग म्हणजे वाळूत आपण भाजतो तसंच त्या प्रकारे मिठामध्ये शेंगदाणे भाजायचे. म्हणजे जे आपण बाहेर विकतचे शेंगदाणे घेतो की नाही त्या प्रकारचे शेंगदाणे लागतात. हे मी काही टेस्ट केलेली नाही, पण बघते टेस्ट करून आता हे कसे लागते, मग तुम्हाला सांगते टेस्ट कशी झाली. थोडं जीव काय अजून बघा म्हणजे जेवढं मीठ असेल का नाही तेवढं जीवचं. म्हणजे हे मीठ राहत नाही ना असं खरं नाही, ती मीठ भाजल तसं नाही, खाली राहतं मीठ. आणि नुसतं शेंगदाणं हे होते, ते भाजून निघते चांगलं. बस तर बघा स्वयंपाक बनवून झालाय आणि मी थोडंसं हवेला बसले बाहेर. म्हटलं गरम खूपच झालं स्वयंपाक चुली पुढं असल्यामुळं. तर बघा जेवतो आम्ही आता. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.